विद्यार्थ्यांना फेल पडलेल्या बसमधून भर पावसात उतरून दिलेत। विद्यार्थी आणि जनतेने केले चक्काजाम आंदोलन सुरू। रसुलाबाद, सोरटा, पिंपळगाव, सालफळ या गावांवरून पुलगावला दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात येतात। त्यात शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दोघांचाही समावेश आहे। मागील 5 वर्षापासून प्रत्येक वर्षी बसकरिता आंदोलन करून या विद्यार्थ्यांच्या बसच्या समस्या मांडल्या जात आहेत व नंतर वर्धा आगाराला जाग येते आणि बस फेरी काही दिवसांसाठी सुरळीत होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचे हाल चालू झालेत। सरकारने विद्यार्थ्यांसाठी कितीतरी सुविधा उपलब्ध करून दिल्यात। त्यात मुलींसाठी बस पास ही सुविधा उपलब्ध आहे, म्हणून खेड्यातील मुली शिक्षणासाठी शहरात घरचे लोक पाठवत आहेत। नाहीतर खेड्यातील लोकांना रोजमजुरी करून मुलांना शहरातील शाळेत शिकवणे म्हणजे तारेवरची कसरतच। या बस वेळेवर येत नसल्यामुळे कित्येक विद्यार्थी शाळेला येत नाही, कारण दररोज 100 रुपये येणे जाण्याकरिता मायबाप खर्च करू शकत नाही। जर विद्यार्थी पुलगावला शाळेत महाविद्यालयात आले तर जाणून बुजून खराब बसेस या सर्व विद्यार्थ्यांसाठी लावल्या जात आहेत। आज तर हद्दच झाली, बस खराब झाली त्यामुळे विद्यार्थ्यांना बस कर्मचाऱ्यांनी भर पावसात उभे करून दिलेत आणि विद्यार्थी अर्धा तास ते पाऊण तास पावसात भिजले तरी सुद्धा बस आगारवाल्यांनी बसची व्यवस्था केलेली नाही। तेव्हा राजेश सावरकर सरपंच रसुलाबाद, श्याम गुजर उपसरपंच निजामपूर टाकळी, पालक देवेंद्र पोतले, अंकुश मनवर यांनी तेथे थांबून आगार प्रमुख पुलगाव पंधरे यांना बरेचदा फोनवर ही माहिती दिली। बस डेपो व्यवस्थापक वर्धा यांना पण वारंवार माहिती दिली, काहीही कार्यवाही होत नाही असे दिसताच सर्वांनी चक्काजाम आंदोलन चालू केलेत। विद्यार्थी, सरपंच, पालक यांना दरवर्षी प्रत्येक वेळी आंदोलन करूनच पोलिसांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढून न्याय दिला जातोय। हे असे कुठपर्यंत चालणार? यानंतर जर असेच चालत राहील तर या पुलगाव बस स्थानकमधून कुठेही बस जाऊ देणार नाही असे सांगण्यात आले। यावेळी बस उपलब्ध करून दिली याबद्दल पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार व्यक्त केले।